such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor. फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहात ना? हां, आपण पण मजेत आहात मला माहिती आहे. पण असं विचारायचं, आपल्या लोकांना विचारावं लागलं ना, आपली माणसं आपली माणसं. तर वडापावलेलो वडापाव, त्याच्यानंतर काय बोलायचं, त्याच्यानंतर बोलायचं मँगो घ्या मँगो. अरे बाबा, ही तिसरी बाई कुठून मध्ये आली? तर काय बोलायचं, त्या आम्ही तिघं बायका असं बोलत होतो ना, तर ह्या तिसऱ्या बाईचा विषय नाही काढायचा आज मला, कारण तिसरी बाई जरा सटकलेली खोपडी आहे. होते आम्ही डोक्यावर पालखी घेतली. काय आता डोक्यावर पालखी घेतली, काय माहीत कोणी घेतली, काय माहीत. ते वीक तर चिटकून नाही गेलं ना तिकडे, पडलं बिडलं तर नाही ना? हो दादा, जरा चेक कर. विषय जाऊन द्या आपल्या आम्ही तिघी बायकामधल्या या बाईचा. तर मी आज विषय घेऊन आली आहे, एक नवीन विषय, वडापाव गर्ल. जी वडापाव गर्ल जरा सध्या तर ट्रेंडिंगमध्ये आहे ना, तिचं काय आहे, ती वुमेन कार्ड्स प्ले करत आहे. एकदम वुमेन कार्डच, म्हणजे मी मुलगी आहे आणि मला कोणी काही करू नाही शकत आणि मला कोणी काही बोलू नाही शकत. त्याच्यामध्ये ती सुंदरसुद्धा आहे, ठीक आहे, स्लिम ट्रिम. तर लोकांकडे ॲट्रॅक्शन दाखवायचं अशा मुलीमध्ये जास्त असतं. आता असं नाही बोलत की ज्या वेट जास्त असलेल्या अट्रॅक्शन नाही दाखवत, पण माझा मुद्दा काय आहे की एखादी मुलगी स्लिम ट्रिम असली ना, तर ती लोकांना दाखवते की मी किती विचारी आहे. आणि म्हणजे आता बॉडी शेमिंग तर मी केलेली नाही आहे इकडे, मी फक्त असंच एक्झाम्पल देते की ती मुलगी जी आहे वडापाव गर्ल, ती बारीक आहे आणि सुंदर आहे. तर ती बिझनेस करण्यासाठी उभी आहे रस्त्यावर, पण तिचा बिझनेस तिला वाढवायचा आहे. तर त्यासाठी काहीतरी ट्रिक वापरावी लागेल. तर ह्या बाईने, मी सांगते, एक लायसन्स नाही घेतलं, रोड साईडला जर ठेलं लावत असेल तर तिथल्या एरियाचं काहीतरी असतं, म्हणजे लायसन्स घ्यायचं असतं किंवा त्यांना महिन्याचं किंवा वर्षाचं पेमेंट करायचं असतं. जसं आपल्याला कुठे रिक्षा स्टँड असेल आणि रिक्षा लावायची असेल, ठीक आहे, रिक्षा त्या स्टँडमध्ये लावायची असेल, तर तिथल्या एरियाच्या याला काहीतरी फीज द्यायची असते, वर्षाची असते की महिन्याची असते, काहीतरी द्यायचं असतं. तसंच ह्या बाईने करायला पाहिजे होतं, पण हिने वुमेन्स कार्ड प्ले केलं, ठीक आहे. आणि मी सांगते, ही बाई म्हणजे हा रोड तिच्या बापाचा असं वाटतो का? कुठे जायचं आणि ठेला लावायचा, तिला रूल्स रेग्युलेशन काहीच माहीत नाही. अरे साधं घर आपण जेव्हा बांधतो किंवा फ्लॅटमध्ये घेतो, तर आपलं स्वतःचं घर असले तरी आपल्याला हाऊस टॅक्स भरावं लागतो. आणि ही डायरेक्ट रोडवर गाडी उभी करून वडापाव विकते. पण त्या वडापावचा प्राईस पण आहे 50 रुपये. 50 रुपये वडापाव. मुंबईमध्ये गरीब लोक 10 रुपयाचा वडापाव, 15 रुपयाचा, मिनिमम आता 25 रुपये झाला आहे, पण ही बाई 50 रुपयाचा वडापाव खाते. ह्या बाईच्या एवढं भांडणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. तर हिच्या गळ्यामध्ये एक माईक आहे आणि हिच्या नवऱ्याच्या गळ्यात माईक आहे, पण ही जेव्हा बुमा मारते तर नवरा स्वतःच्या कॉलरचा जो माईक आहे तो काढून त्या म्हणजे त्याच्या बायकोच्या कॉलरला लावते आणि बोलतोय चल आता भांडण होते तिकडे. तर थांबवायला पाहिजे ना, जर नवऱ्याने सांगायला पाहिजे शांत बस, आपण काहीतरी सॉर्ट आऊट करूया काय आहे म्हणून. पण नाही बाबा, गेला आणि सीधा तिच्या गळ्यामध्ये ना, त्याच्या गळ्याचा माईक काढून तिच्या गळ्यात टाकला, म्हणजे चला भांडण कर. अरे बाबा, तो रोड तुमच्या आजोबा पणजोबा यांनी नाही बांधलेला. ती सीधा जायचा आणि ठेला घालायचा. लोक पण पागलसारखी आहे ना तिथे, म्हणजे तिच्या ह्याच्यामध्ये जाऊन तिच्याकडे वडापाव घेत आहे आणि ती ॲटिट्यूड दाखवते. केवढा ॲटिट्यूड दाखवते, असं लोकांसमोर हात जोडते काय आणि पागलसारखी रडते काय. तुझा नवरा म्हणतो, हे लोक म्हणतात की आम्ही गरीब आहोत. कुठल्या गरीब माणसाकडे iPhone 15 Pro किंवा आहे, तुम्ही मला नक्की सांगा. कुठल्या माणसाकडे iPhone 15 Pro असतो? गरीब माणसाकडे असतो का? गरीब माणसाकडे साधा ओप्पोचा फोन असतो, काहीतरी सेकंड हँड फोन असतो. पण अशा गरीब माणूस तर मी आज पहिल्यांदा बघितलं आहे की ज्याच्याकडे 15 Pro काय म्हणतात ॲपलचा शूटिंग करण्यासाठी, त्याच्यावर सोडून 2 माईक. एक माईकची प्राईस तर पण 30-40 हजार आहे आणि आज आणखी एक जो माईक तिच्या गळ्यात त्याने लावला काढून, तो 25 हजारचा. टोटल दोन्ही माईकची किंमत असेल ना
माझ्याकडे 60 किंवा 65,000 असू शकते, बरोबर. पण जर एवढा काय म्हणतात यांचं ते माईकमध्ये एवढं पैसे त्यांनी खर्च करण्यापेक्षा एक साईडला एक रोड म्हणजे तिथेच एरियामध्ये एक रेंटचं शॉप घेऊन विकायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? मला तर एकदम हे फुल्लिंगचं असं वाटतंय की ती लेडीज कार्ड प्ले करते. आता यूट्यूबमध्ये आहे ना हे असं पुष्कळ चाललं आहे, लेडीज कार्ड प्ले करायचं की मी आहे ना चांगली आहे. असे पुष्कळ मी बायका बघते आहे आजकाल यूट्यूबमध्ये की ना लेडीज कार्ड म्हणजे प्ले करतात. एक दाखवते की माझी सासू आहे ना किती बिचारी आहे, तिला मिक्सर चालवताना पण भीती वाटते. असं एक दाखवते की माझी सासच नाही आहे, पण आमच्या सासूने पुष्कळ केलेलं आहे आम्हाला, म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी तसं. सो लेडीज कार्ड खेळतात. एक तर तुम्हाला सांगते मी, एक मजा सांगते. आपली पंजिता मॅडम आहे ना, पंजिता मॅडम, पंजिता मॅडम आठवलं ना तुम्हाला? तिने ते देवाच्या मूर्त्या सगळ्या पुरल्या होत्या. तीच पंजिता मॅडम. तिची गंमत काय झाली माहिती आहे का? तिची मजा काय मी सांगते तुम्हाला. तिची मजा झाली, तिचं जे पंजिता मॅडमचं आहे ना, जेव्हा ती जाव आहे ती प्रेग्नेंट होती आणि आहे ना तिचं दिवस जवळ आले होते आणि तिला कळ्या सुटल्या होत्या, बरोबर. पोटाचे दुखी पेन झालं होतं तिला. तेव्हा आहे ना या पंजिता मॅडमचा जो दीर आहे त्याने काय म्हटलं, नाही ना व्हिडिओ काढा तुम्ही, आम्हाला आमच्या पोरीला मोठी झाल्यानंतर दाखवायचं आहे की तू जन्म घेताना केवढा म्हणजे दुखलं होतं आईला. असं सगळं व्हिडिओ काढा की स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. पण पंजिता मॅडमची जी बहीण आहे ना, तिचा डेट होता ना डिलेवरीचा एप्रिलमध्ये होता आणि तिची डिलेवरी आत्ताच झाली आहे. आज मी तिचा व्हिडिओ पाहिला पंजिता मॅडमचा, त्या बहिणीचा. तिथे माझी डिलेवरी झाली आणि मी एकदम शॉक झाली. जी डेट आहे ना म्हणजे एप्रिलमध्ये लिहिलं होतं डेट मला बरोबर माहीत नाही, पण एप्रिल दिला होता. मग आता एप्रिल स्टार्ट पण नाही झाला अजून, एप्रिलचा कितीतरी दिवस बाकी आहेत. मग त्याच्या अगोदरच तिचा हा व्हिडिओ आला आहे आणि ती दुबईला जायच्या अगोदरच ही डिलिव्हरी झालेली आहे. कारण जेव्हा हे लोक दुबईला जात होते ना, तेव्हा ही यांना डायरेक्ट म्हणजे मालाडला गेली होती आणि ती नंतर एअरपोर्टला आली होती, ठीक आहे. तर हे दुबईच्या जायच्या अगोदरच ही जी डिलिव्हरी झाली होती. मग तिचा व्हिडिओ मी बघितला आणि ती सांगते मी कुठलेही व्हिडिओ नाही काढले, म्हणजे मला नाही झालं. मग ॲक्च्युली तसंच असतं, हे सगळं हागलेलं मुतलेलं सगळं यूट्यूबमध्ये दाखवायचं नसतं. तुमचं पर्सनल असतं ना, ते व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवायचे असतात. जेव्हा तुमची मुलं बाळ मोठं होतात ना, तेव्हा दाखवायचं. आणि ना त्या तुमचे जे काय आहे पंजिता मॅडम, तुमच्या दीर आहे ना, दीर तो अति शहाणा आहे तो, ठीक आहे ना. आणि तुम्ही पण सगळे अति शहाणेच आहेत, पागलसारखं करतात. तर काय नाही बाकीचं. आणि असे पुष्कळ यूट्यूबर आहेत आता हे यूट्यूबमध्ये जे लेडीज कार्ड प्ले करतात आपलं चॅनल वाढवण्यासाठी. तर ते तसं काही करू नका. जे प्रोडक्ट तुम्ही दाखवतात ना लोकांना, तर ते तुम्ही लोकांना उल्लू बनवत आहेत. तुम्हाला पैसे भेटतात. तुम्ही 3 चॅनल ओपन करत आहेत आणि त्या चॅनलमधून तुम्हाला पैसे भेटतात आहेत, मस्त पैसे भेटतात आहे. आता तुम्हाला पैसे भेटलं त्याच्यात आपल्याला काही वाईट नाही आहे, वाटत नाही. पण जे तुम्ही करत आहेत ना ते एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्याला हेच नाही आहे. तुम्ही 10 प्रोडक्ट दाखवतात यूट्यूबमध्ये की हे घ्या ते घ्या, ह्याच्यामुळे माझी स्किन छान झाली. हे फेशियल दाखवलं. आता गुस्किनचा मी व्हिडिओ पाहिला, त्याच्यात ती म्हणते मी हे फेशियल वापरलं. ती फेशियल वापरायला ती बाटल्या सगळ्या भरलेल्या होत्या आणि म्हणते मी वापरलेत. एकदम चुकीचं आहे. लोकांना उल्लू बनवतात. ह्या लोकांना ना ते जे प्रमोशन केलेलं त्याचे पैसे भेटतात, ठीक आहे. आता मला काही दिवसाअगोदर एक प्रमोशन आली होती, पण त्याचं मी अजूनसुद्धा म्हणजे मी काय केलं, त्याचं फुल मला कळायला पाहिजे की प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर सूट होतात की नाही. तोपर्यंत मी त्यांना दिलेलाच नाही त्याचा व्हिडिओ. जिथपर्यंत माझ्या स्किनवर तो प्रोडक्ट सूट नाही होत तिथपर्यंत मी दिलाच नाही. मला फेब्रुवारीमध्ये आले होती, पण मी त्यांना तो व्हिडिओ दिलाच नाही. कारण माझ्या चेहऱ्यावर अजून आत्ता कुठे फरक पडला ते प्रोडक्ट वापरल्यानंतर. तसं आहे. तर हे जे यूट्यूबवाले आहेत ना, हे सगळे खोटारडे लोक आहेत आणि ना फक्त पैशावर आहेत. पैशावर त्यांना समजतं जर एखादा व्हिडिओ झाला फेमस त्याच्यानंतर सगळे होतात. आणि मग अशाच लोकांना उल्लू करायचं, स्वामींचं नाव घ्यायचं आणि खोटं बोलायचं
मी स्वामीचं असं करते, मी स्वामींची अशी पूजा करते, मी स्वामींची तशी पूजा करते, देवाला मी असं ठेवते, मी देवाला तसं ठेवते. नाही, एकदम चुकीचं आहे. हे लोक सगळे खोटारडे आहेत मैत्रिणींनो, यूट्यूबमधल्या एकदम खोटारडे आहेत. तर बाकीचं काय नाही. आता लेडीज लोकांचं नाव घेतलं म्हणून मी व्हिडिओ काढला. त्या वडापाववालीचा व्हिडिओ बघितला मी. म्हटलं पागल लोक आहेत हे लोक. काय नाही, रूट टॅक्स नाही भरायचं आहे यांचं चाललं आहे. फुकटचा धंदा करायचा आहे ह्या लोकांना. ह्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स नाही भरायचं, ह्यांना फूड लायसन्स नको. आणि असंच गेली गाडी गेली म्हणते मी वडापाव करताना काहीच नाही, मी चांगल्या क्वालिटीचा बटाटा घेते, चांगलं कोथिंबीर घेते, काय राई जिरं घालते म्हणे, चांगलं बेसन असतं म्हणे. तर वडापाव सगळ्यांना. आणि काय एक पेपर पण नाही देत म्हणे ती. एक वडापाव खाताना तिला थोडीशी चटणी आणखी दे म्हटलं तर अशी डोळे मोठे करते भिंगरी. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. बाय बाय.